हम्पीमध्ये एक असं मंदिर आहे ज्याच्या प्रत्येक दगडावर रामायण जिवंत झाले. हेच आहे हजार राम मंदिर. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या राजवाडा परिसरात आहे आणि ते राजा देवराय दुसरा यांच्या काळात बांधण्यात आले आहे. हे मंदिर हम्पीतील सर्वात महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक असून ते येथील राजवाड्याच्या संकुलाच्या मध्यभागी आहे. हे मंदिर भगवान श्रीरामांना समर्पित असून विजयनगर साम्राज्याच्या राजघराण्याचे खाजगी मंदिर म्हणून देखील हे वापरले जात असे. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आहोत कर्नाटकमधील हम्पी या शहरामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला प्राचीन हजार राम मंदिर हे पाहायचं आहे. तर आपल्या पाठीमागे पाहू शकता की हे मंदिर आहे. या मंदिराविषयी आपण माहिती घेणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मंडळींनो, हे राम मंदिर कसे पाहू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, हे आहे हजार राम मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. त्या प्रवेशद्वारावरती आपल्याला पाहू शकता हे जे चौथरे आहेत, त्या चौथऱ्यांवरती आपल्याला विविध कलाकृती साकारलेले पाहायला भेटते. आणि या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर अशा मूर्त्या कोरलेल्या पाहायला भेटतात. ते तुम्ही हे पाहू शकता. अशा पद्धतीने हे प्रवेशद्वार आहे. अतिशय सुंदर सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी साकारलेली आपल्याला पाहायला भेटते. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर अप्रतिम असं हे आपल्याला सभा मंडपाच्या शिखरावरती मूर्तिकाम केलेलं पाहायला भेटते. आठ स्तंभांवरती आदरलेला हा मंदिराचा सभामंडप आहे. प्रत्येक स्तंभावरती आपल्याला विविध मूर्त्या कोरलेल्या पाहायला भेटतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जबरदस्त असं या ठिकाणी आपण मूर्ती कोरलेल्या पाहू शकतो. आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या आतमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे 4 स्तंभ आहेत, या 4 स्तंभांवरती अप्रतिम अशा मूर्त्या कोरलेल्या पाहायला भेटतात. मंदिर आता सध्या बंद आहे. हे मंदिर 15व्या शतकात विजयनगरचा राजा देवराय दुसरा यांच्या काळात उभारण्यात आले असून हे मंदिर हम्पीतील रॉयल एन्क्लोजरमध्ये आहे. हे मंदिर विजयनगर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानले जाते.
या मंदिराला हजार राम मंदिर का म्हणतात तर हजार राम या नावाचा अर्थ हजारो रामांच्या प्रतिमा असा मानला जातो. मंदिराच्या भिंतीवर रामायणातील शेकडो प्रसंग दगडात कोरलेले आहेत. बाहेरील भिंतीवर रामायणासोबतच विजयी मिरवणुका, हत्ती, घोडे, सैनिक, नर्तक आणि दसरा उत्सवाची अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराच्या भिंतींवर राम सीतेचा विवाह, वनवास, हनुमानाची लंका उडी आणि रावणवध असे सगळे काही प्रसंग या दगडांमध्ये आपल्याला आजही जिवंत दिसतात. हे हजार राम मंदिर हे केवळ मंदिर नसून तर दगडात कोरलेले संपूर्ण रामायण आहे. या ठिकाणी पान सुपारी बाजार भरत होता. या ठिकाणी राजघराण्याशी संबंधित वस्तूंची खरेदी विक्री होत असे. हा म्हणजे पान सुपारी बाजार. हा बाजार हजार राम मंदिरासमोर राजवाडा परिसरात वसलेला होता. विजयनगर साम्राज्याच्या सुवर्ण काळात येथे पान सुपारी, सुगंधित पदार्थ आणि इतर मौल्यवान वस्तूंची विक्री होत असे मानले जाते. बाजारातून राजघराण्यातील लोक, सरदार आणि श्रीमंत व्यापारी ये जा करत असे. आज या बाजारात फक्त दगडी मंडपांचे अवशेष दिसतात, पण त्या अवशेषांकडे पाहिल्यावर येथे कधी काळी किती मोठी व्यापारी वर्दळ असावी याची कल्पना सहज येते. तर मंडळींनो, आपण हजार राम मंदिर हे पूर्ण पाहू शकलो नाही, कारण की हा मंदिर बंद करण्याचा टायमिंग हा 5:30चा असल्यामुळे आपल्याला गेट बंद झाल्यामुळे लवकरच बाहेर पडावं लागलं. जर तुम्ही कधी या मंदिराला भेट देणार असाल तर 5:30ला हे मंदिर बरोबर बंद होतं. हे लक्षात ठेवून हे मंदिर पाहण्यासाठी या. आणि ऍक्च्युली या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला अजून भरपूर असं चित्रीकरण करायचं होतं. अतिशय उत्कृष्ट असं स्तंभांवरील नक्षीकाम, कोरीव काम आपल्याला पाहायचं होतं. आणि मंदिराच्या बाहेरील भिंतींवरती देखील आपल्याला उत्कृष्ट असं मूर्तिकाम, कोरीव काम केलेलं पाहायचं होतं. त्याविषयी माहिती घ्यायची होती, पण मंदिर बंद झाल्यामुळे आपण ते घेऊ शकलो नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा. आणि लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.